तर हे बघा मित्रांनो, आणलेले आता हे आलूचे खीस, आलूचा खीस केलेला आहे मम्मीने. मम्मी, आलूचे खीस केला तर काळे नाही पडत काही? नाही ना, काळे पडत. त्यात तुरटी टाकावं लागतं. काय टाकावं लागतं? तुरटी टाकावं लागते का? हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर तुम्हाला वाटत असेल मी आज एवढा खुश काय, कारण की आज आपली मॅच आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तर मी मॅच बघतोय. बघा, मी आता मॅच बघतोय आणि अवघे 7 रन लागते 12 बॉलमध्ये. तर आता मॅच जशी संपल तशी आपण फटाके फोडणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतोच आता बाहेर गेल्यावर. आता मॅच संपली की लगेच मी फटाके फोडणार आहे. तर मी तेव्हा व्हिडिओ चालू करून तुम्हाला दाखवतोच. तर चला आपण बघूया आता थोडीशी मॅच, कारण की थोडीशी बाकी. आता बघूया काय होतं ते. 4 रन नाही 4 रन नाही जाणार. तर बघूया आपण आता. आणि यानंतर लगेच मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कशाची रेसिपी करायची? हां, उपवासाचे आपले पापड्या असतात, साबुदाण्याच्या पापड्या, त्याची रेसिपी आहे. ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते पण याच ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. तर आता सध्या मी स्टॉप केलेली आहे, कारण की मॅच बघतोय. मॅच झाल्यानंतर लगेच तुम्हाला रेसिपी पण बघायला मिळेल. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चला, तर आता डायरेक्ट मी तुम्हाला फटाकेच दाखवतो फोडताना. नमस्कार मम्मी. नमस्कार. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं आम्ही सेलिब्रेशन केलं, फटाके फोडले, कारण की इंडिया टीम जिंकलेली आपली. आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून इंडिया टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आपले इंडिया टीमची तरक्की व्हावं, असेच आपण अजून भरपूर मॅचेस जिंकाव, कप जिंकाव. तर खूप छान वाटलं आज इंडिया टीम जिंकली तर. आणि मम्मीकडून पण खूप शुभेच्छा आहे ना मम्मी. हो. तर आम्ही खूप फटाके फोडले आता. तर ते तर तुम्ही बघितलेच असेल. तर आता आपण आता सकाळी आपण काय करणार मम्मी? सकाळी काय बनवायचं आपल्याला? साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहे उद्या. तर काय केलेलं तू सध्या आता साबुदाणा पापड तयारी? साबुदाणा भिजू घातलाय आणि आलूचे चिप्स केलाय. आलूची चिप्स किस केला. किस केला का? हा, आलू. तर आलूचा किस केलेला आहे मित्रांनो. आलू रात्रीच किसून ठेवलेले आणि साबुदाणा पण भिजू घातलेला. तर किती साबुदाणा भिजू घातला? 1 किलो आहे साबुदाणा. 1 किलो साबुदाणा आहे का? हा. तर 1 किलो साबुदाणा आणि आलू 1.5 किलो आलू आहे. 1.5 किलो आलू. म्हणजे किती झालं सगळं? 1.5 आणि हे म्हणजे 2.5 किलो. 2.5 किलो जे आपले साबुदाण्याच्या पापड्या होणार आहे सकाळी मित्रांनो. तर ते पण तुम्हाला दाखवून. आणि अजून आपल्याला भरपूर काही बनवायचं आहे उन्हाळ्याचे सीझन म्हणलं, ते पण तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही खूप म्हणता की रेसिपी दाखवत नाही दादा, तुम्ही रेसिपी दाखवत नाही. तर मी रेसिपी पण जशी होईल तशा दाखवून. तर आता आपण आलूची चिप्सची रेसिपी आहे आपल्याकडे, याची सॉरी आपले साबुदाण्याचे पापड्याची. तर सकाळी मी तुम्हाला दाखवूनच ती. तर आता जी तयारी केलेली ती तुम्हाला मी दाखवतो. चला. आणि राहिला श्रुतीचा विषय, तर श्रुती वरातला झोपू घालते, त्यामुळे ती व्हिडिओमध्ये येणार नाही. आणि हो मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल श्रुती दिसत नाही व्हिडिओमध्ये, तर श्रुती वरातला झोपी घालते. तर श्रुती डायरेक्ट तुम्हाला सकाळी साबुदाण्याच्या पापड्या बनवताना दिसन. आता ती काही व्हिडिओ येणार नाहीये. तर चला, मी तुम्हाला दाखवतो आता काय काय तयारी केलेली मम्मीने. तर हे बघा मित्रांनो, आणलेले आता हे आलूचा खीस केलेला आहे मम्मीने. मम्मी, आलूचे खीस केला तर काळे नाही पडत काही? नाही ना, काळे पडत. त्यात तुरटी टाकावं लागतं. काय टाकावं लागतं? तुरटी टाकावं लागते का? हो. किती फिरवायची पाण्यामध्ये फिरवायची का? हा. तर हे बघा मित्रांनो, असा काही खीस केलेला आहे. आणि साबुदाणा भिजू घातलेला आहे. साबुदाणा बघा, हा बघा साबुदाणा पण भिजू घातलेला आहे. तर सकाळी मी तुम्हाला दाखवणच आता पुढची प्रोसेस काय. तर तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असाच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि अजून अशा रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही रेसिपी बनवू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. मी बाकीचा व्हिडिओ आता सकाळी घेईल. नमस्कार सगळ्यांना परत एकदा. तर हे बघा, आता श्रुती पाणी ठेवते गरम करायला. पाणी कशासाठी श्रुती? टाकायचं. हे बघ, पाणी ठेवलेलं आहे.
आता या पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचंय. साबुदाणा टाकायचं त्याच्यात आणि बटाटे टाकायचे आणि त्याला चांगलं उकळून घ्यायचंय, म्हणजे शिजवून घ्यायचंय घट्ट होईपर्यंत. हो का? आई किती घेतलंय पाणी? पाणी अंदाज घेतलं मी आता. अंदाजे पाणी घेतलेलं आहे मित्रांनो. एक किलो साबुदाण्याचा अंदाजे घेतले होते पाणी आपण. तेव्हा इकडे याच्यातून मम्मी पाणी काढते. चाळणी घे वरती लाणी सोडते पूर्ण चाळणी घेते. चांग आता हे पाणी उकळल्यानंतर टाकायचं साबुदाणा. मीठ टाकायचं. मला तिखट लागलं तर तिखट पण टाकू शकते. आपल्याला फिक्केच करायचे फक्त आपण मीठच टाकणार. तर अशी उकळी आलेली आहे पाण्याला. मीठ टाकायचं. आता हे काय टाकायचं श्रुती पहिले? साबुदाणा. साबुदाणा टाकायचा त्याच्यात. आता पाण्याला उकळी आलेली आहे. मम्मी टाकतो साबुदाणा. श्रुती हलवते साबुदाण्याला. मीठ टाकून घेतलंय चवीनुसार. मीठ टाकलंय त्याच्यात. तर हे बघा अशा प्रकारे आता त्यात साबुदाणा टाकणं चालू आहे. ते हलवते का बरं? गोळ्या होतात ना, गोळ्या होऊ नये म्हणून. अंगावर उडन त्या हळू टाक. तो आहे ना. आता हे साबुदाणा टाकल्यानंतर काय करावं लागेल त्याला मला? शिजू द्यायचंय आणि लगेच बटाटे पण टाकून द्यायचे, म्हणजे दोन्ही पण ते सोबत शिजल. ते शिजल्यावर थोडस घट्टपणा आला म्हणजे पापडी पडायला असा घट्टपणा येऊ द्यायचा. दिसलच लागते ते. तर बघा आता आलूचा खीस टाकणं चालू आहे त्याच्यात. आता किती वेळ ठेवावं लागतं श्रुती याला? चांगलं शिजूस तर असं डबल दाखवताना काय म्हटली? चांगलं शिजूस तर ठेवायचंय ते अर्धा तास तरी. अर्धा तास. चिकट होऊ द्यायला त्याला थोडस घट्ट होऊ द्याल. तर चला मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला आता डायरेक्ट रेडी झाल्यानंतर. आता आलूचं खीस पण टाकलेलं आहे, त्यात साबुदाणा पण टाकलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला आता मी आणि पापड्या जर का पाणी करताना लागलं दाखवतो. त्याच्यामध्ये तर गरम करून जसं जसं लागतं तसं तसं पाणी टाकायचं. हा, पाणी लागलं आता आम्ही बरोबर टाकलेलं आहे, अजून पाण्याची गरज नाहीये. त्यांचे आटण अजून तर लागलं तर गरम करून टाकायचं. तर झालेलं ते रेडी. आता वरती आणलंय आम्ही गच्चीवर ते वाळू घालायला. वरत पण उठलेलं आहे आता. काय नको देऊ त्याच्यावर. नाही उचलत तर ते सर. घे इकडं. दाखव शुद्धी ते कसं झालेलं आहे. हे बघा असं होतं मित्रांनो ते उकडल्यानंतर. त्याला चिकट झालेले एक मम्मी ते. कपडा घे इकडं. आता याला ते छोट्या भगुन्यात टाकायचंय, मग ते सोपं जातं. काय वर हा आहे का? हे असं ते झाकण उठून याच्यावर तसंच राहू द्या. तसं थंड होईल. काय ते दगड? पडशील खाली वाटची तर हा मच्छी होत. शेल झालं इकडे याची घाण उडून यायची वाटत होतं. दुसरं काय. तर बघूया आपण आता कसे झालेले आहे ते. आता वाळू घालणार आहे मम्मी. तर परत त्याला उकडायला घेऊन जावं लागेल. उकडायला शिजवायला इथे टाकणार होती. खूप लांब टाकते तू. एखादी बघू दे ना मला. एका लाईनीत टाकावं लागेल ना. फाटलं पुढे बघा. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. हे असं त्याला वळवायला लागतं. नंतर डबल एकदा त्याला पलटी करायला वरती यावंच लागणार आहे ना.
वरात तिकडे हाय बाई, इकडे आहे तू. हे बघा येऊ दगडाला हात लावतो, दगड उचलायला पाहतो. दिसायला का पण ते पन्नीवर? हा दिसतंय पन्नीवर. हे असं टाकावं लागतं बघा. ज्यांना काही कळालं नसेल त्यांना कमेंट मध्ये सांगा, आपण त्यांना सांगू. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये विचारा. मोठ्या मोठ्या कर शूट थोड्या. मम्मी बघ केवढ्याला करते. तर चला आता या वाळू घालताय, बघूया आता आपण वाळल्यानंतर कसे बनताय. आता ते तुम्हाला मी पुढच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवून, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्या दाखवायचं म्हटलं तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि ज्यांना काही कळालं नसेल त्यांना कमेंट मध्ये विचारा, आपण त्यांना सांगू. हो काय बरं. हा काय केलं मम्मानी, ते यम्मी यम्मी आव तयार केलं मम्मानी. तर चला सगळ्यांना बाय बाय. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगत राहा अजून कशा व्हिडिओ बनवायचा आहे, कारण की उन्हाळा सीझन आहे. काय काय तुम्हाला अजून बघायला आवडेल ते पण सांगा. तर चला, जे नवीन असेल त्यांना आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. श्रुती बाय. बाय मम्मी. बाय. परत बाय. तर चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या.